चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील गौतम नगर परिसरात असलेल्या एका कुंटणखान्यावर शहर पोलिसांनी कारवाई करत एका अल्पवयीन मुलीची सुटका केली। या प्रकरणात अमीना सय्यद नावाच्या महिलेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अमीना सय्यद ही महिला एका अल्पवयीन मुलीकडून बळजबरीने देह व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गौतम नगर परिसरातील कुंटणखान्यावर छापा टाकला। या कारवाई दरम्यान अमीना सय्यदच्या खोलीतून आक्षेपार्ह वस्तू आणि पुरावे जप्त करण्यात आले। तसेच पीडित अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने देह व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी अमीना सय्यद विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत याचा शोध घेतला जात आहे। पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करत आहे। काल दिनांक 12/5/2025 रोजी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की गौतम नगर या परिसरामध्ये काही अल्पवयीन मुलींकडून देह व्यापार करून घेतला जात आहे। अशा गोपनीय माहितीवरून आम्ही आमचा सोबतचा स्टाफ आणि पंचासह सापळा रचून त्या ठिकाणी रेड कारवाई केली असताना आम्हाला एका घरी एक अल्पवयीन मुलगी मिळून आलेली आहे। अल्पवयीन मुलीला विचारपूस केल्यानंतर सदर मुलीला देह व्यापार करण्यासाठी अमीना नावाची जी महिला आरोपी आहे तिने त्या ठिकाणी बोलावून घेतलेला आहे आणि काही पैशाच्या मोबदल्यामध्ये ती तिच्याकडून देह व्यापार करून घेते अशा स्वरूपाची माहिती दिल्याने पोलीस स्टेशन शहर या ठिकाणी पिटा ॲक्ट 3-4-5-6 अन्वये आणि BNSचे 143 सबक्लॉज 4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यातील जी महिला आरोपी आहे तिला अटक करण्यात आलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने इतर काही आरोपी आहेत का त्या संदर्भाने अधिक तपास सुरू आहे।